मध्ये आज आपल्या सोबत आहे एक यंग अँड डायनामिक दिग्दर्शिका. मनवाकडे पाहून तुम्ही म्हणाल ही तर अभिनेत्री आहे, पण आता ही दिग्दर्शिका होणार आहे. मनवा, खूप स्वागत तुझं. थँक्यू. आणि आता काय दिग्दर्शनात उडी मारायची ठरवलेलीच आहेस, काय करणार आहेस? ॲक्च्युली काय माहिती ना निलिमा, मला लहानपणापासून डिरेक्शनमध्ये इंटरेस्ट होता. म्हणजे ॲक्टिंग हे मी हॉबी म्हणून करायला लागले, की इंटर कॉलेजिएट केलं गंमत म्हणून, मग कोणीतरी विचारलं सिरियलमध्ये काम करणार का, मग ते केलं, असं करत गेले. पण डिरेक्शन आय थिंक मला सुरुवातीपासून करायचं होतं. म्हणजे प्रोफेशनली काय करायचं आहे तर डिरेक्शन करायचं आहे असं होतं. त्यामुळे फायनली ती वेळ आली आणि मला वाटतं मला नीना मावशी नेहमी म्हणते, नीना कुलकर्णी, की यू हॅव फाउंड इट. त्यामुळे असं झालंय माझं, की आता मला सगळंच डिरेक्ट करावं असं वाटतंय, की आता मी सिनेमा करते, एक नाटक करते. तर ते ओव्हर एक्साइटमेंट आहे डिरेक्शन बद्दलची. आता याआधी तू शॉर्ट फिल्म केली होतीस आणि आता नाटक दिग्दर्शित करणं म्हणजे खरंच एक वेगळंच आहे. तू खरं तर नाटकात अभिनय क्षेत्रात पण तू उशिरा आलीस थोडी, आणि आता तुला नाटक दिग्दर्शित करावं असं वाटतंय. तर या नव्या नाटकाबद्दल काय सांगशील? पहिली गोष्ट म्हणजे नाटकात उशिरा येण्याचं कारण असं होतं, की मला नाटकांच्या दौऱ्यांची भीती वाटते. पण दिग्दर्शकाला काही दौऱ्यावर जायला लागत नाही नाटकाच्या, त्यामुळे इट इज आय थिंक व्हेरी गुड इन दॅट सेन्स. मी आत्ता जे नाटक करते त्याचं नाव आहे 13 ते 23. ते एका पुस्तकावर आधारित आहे. पुस्तक लिहिलेलं आहे मुक्ता चेतन यांनी. इट्स नाटकाच्या स्वरूपात पुस्तक नाही आहे. पुस्तक हे शॉर्ट स्टोरीजसारखं आहे. त्याचं नाट्य रूपांतर माझ्या आईने केलं आहे, मीना नाईक, आणि ते मी डिरेक्ट करते. तुला गोष्ट सांगायची म्हटलं तर 13 ते 23 या नावातच सगळं येतं, की 13 ते 23 या वयोगटातल्या ज्या मुली असतात त्यांचे अनसेन्सर्ड एक्सपिरियन्सेस. कारण मला असं वाटतं, की अमेरिकन टीनेजर्स किंवा युरोपियन टीनेजर्स यांना टीनेजर्स म्हणून खूप स्थान दिलं जातं मुलींना. फ्रीडम दिला जातो, की शी इज अ टीनेजर. मग टीनेज आयुष्यामध्ये हे होणार, मग ते होणार, आणि ते सगळं असं फ्लफी सुंदर 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 त्यांना दिलं जातं. वेरज आपल्याला मुलगी टीनेज आली किंवा ॲडॉलसन्समध्ये आली, 13, 14, 15 या वयोगटात, तिच्या अंगावरती म्हणजे पुरातन काळापासून अजूनही ते एक्झिस्टन्स आहे. तू म्हणशील, मी म्हणू, आत्ता आपणही ह्याच्यातनं गेलेलो आहोत, की मुलींना अचानक असं ना काहीतरी काहीतरी बाबा झालंय आता आपल्या आयुष्यात, आणि खूप रिस्ट्रिक्शन्स, खूप इश्यूज, खूप नवीन एक्सपिरियन्सेस हे येतात. म्हणजे फिजिकल चेंजेस, मुलं, प्रेमात पडणं, सेक्शुअल अंडरस्टँडिंग. मला आता काहीतरी कळायला लागले, हे रिलेशनशिप आईवडिलांबरोबर किंवा आयांनी सांगणं की लांब राहा, हां, गर्ल्स स्कूल्समधनं, कोएड्समध्ये, कॉलेजेसमध्ये, अशा पद्धतीने ना तिथून मग लव्ह, मग रिलेशनशिप्स, मग मॅरेज, हा अख्खा एक नवा प्रोसेस सुरू होतो. म्हणजे आपला समाज कुठेतरी ही बंधनही घालत असतो, बंधनच कुठेतरी ते घालतो, दडपणही येत असतं. त्यामुळे असं हे सगळं असं ते इन बिटवीन आहे. आणि त्या मुलींना तेव्हा काय वाटतं हे पटकन मुली त्या वयातल्या सांगू शकत नाहीत. आता आपण ग्रोन आउट ऑफ इट ना, वेन वी लुक बॅक, आपण त्याच्याबद्दल खूप इजने बोलतो, पण त्या वयामध्ये खूप ड्युॲलिटी असते आणि कन्फ्युजन असतं. तर हे नाटक आहे ते या वयोगटातल्या मुलींच्या एक्सपिरियन्सेसवर आहे. आणि आय एम कॉलिंग देम अनसेन्सर्ड बिकॉज खरं आहे, इट इज डिरेक्टली देअर. आणि काहीतरी एक 10-12 मुली आहोत आम्ही, बऱ्याच, त्या सगळ्या याच वयोगटातल्या आहेत, आणि ते वेगवेगळे मोनोलॉग्स प्रेझेंट करतात. पण असं नाही आहे की मोनोलॉग 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 असं नाही आहे. नाटकाला वेगळे आम्ही फॉर्म्स वापरले आहेत, क्राफ्टिंग केलेलं आहे. सो मोनोलॉग्स मूव्ह फ्रॉम वन इन टू दी अदर. एक ऑफ ब्रॉडवे स्टाईलनी तू हे नाटक घेऊन आलीस, तर भारतात मराठीत ही अशी हा सगळा वेगळा फॉर्म तू आणतीस, तर याबद्दल आधी सांग. मी जेव्हा न्यूयॉर्क फिल्म अकॅडमीमध्ये फिल्म मेकिंगचा कोर्स करत होते, म्हणजे डिरेक्शनचा, फिल्मचा, तेव्हा मी ब्रॉडवे ॲव्हेन्यूवर राहत होते. त्यामुळे तो ब्रॉडवेची नाटकं बघणं, म्युझिकल्स बघणं, ऑफ ब्रॉडवे, ऑफ ब्रॉडवे, हे सगळ्या प्रकारची नाटकं मी तेव्हा पॅरललला बघितली. एक्सपेरिमेंटल म्हटल्यावरती कुठलाही विषय, कुठलाही सब्जेक्ट, कुठल्याही फॉर्ममध्ये वेगळ्याच पद्धतीने दाखवण्याला आपल्याला आपण अलाव करतो. आणि कमर्शियल म्हटल्यावर आपण ते पॅरामीटर्समध्ये बसवतो. माझं असं म्हणणं आहे की या दोघांच्या मधलं हे नाटक आहे, जे कमर्शियलीही विचार केला तर सक्सेसफुल ठरू शकतं.
त्याच्यामध्ये एक्सपेरिमेंटेशन आहे. ऑफ ब्रॉडवे या टर्मबद्दल आपण जेव्हा बोलतोय तेव्हा तेही कुठेतरी ब्रॉडवेच्या पुढे जाऊन ऑफ ब्रॉडवे ही कन्सेप्ट पुढे आली, जेव्हा क्रिएटिव्ह आर्टिस्ट आणि तो फ्रीडम मिळावा अशी एक हे होती. तशीच तुझी आता भारतात हे आणायची इच्छा आणि आहे. ना मला म्हणजे मी काही काही खूप अशी नाटकं बघितली आहेत तिकडे. आपण आता म्युझिकल्स आणि मेन प्रॉपर प्लेज आपण सगळ्यांनी बघितले, पण हे ऑफ ब्रॉडवे किंवा वेस्ट एंड जे नाटकं आहेत त्याच्यामध्ये ना प्रिसिशन आहे. असे फटाफटा 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 गोष्टी तुमच्या डोळ्यासमोर होतात आणि जातात आणि तुम्हाला कळतच नाही. सो इट्स आय थिंक अ व्हेरी मॅजिकल एक्सपिरियन्स. आणि अशा प्रकारचं काहीतरी ह्याच्यात वापरायचा माझा विचार आहे की सेट नुसता नाही तर कॉस्ट्युम्स आणि प्रॉपर्टीमधनं जो एक ड्रामा निर्माण केला जातो किंवा ती जी अशी जगल होते प्रॉपर्टी इकडे तिकडे, असे जे काही एक्सपिरियन्सेस आहेत ना ते मला ह्याच्यामध्ये इन्कॉर्पोरेट करायची इच्छा आहे. कधीपासून तुमची प्रोसेस सुरू झालेली आहे? कशा पद्धतीने तुझं दिग्दर्शन सुरू आहे? ह्याची प्रोसेस झाला 1 महिना 1.5 महिना झाला मी याच्यावर काम करतोय, विचार करतोय, कारण ते रूपांतर पण करायचं होतं पुस्तकाचं. ते झालेलं आहे. आता आम्ही स्टँडिंग रिहर्सल्स पण करतोय आणि गंमत अशी झाली आहे की आता विजया मेहतांचा वर्कशॉप जो झाला त्याला तो मी अटेंड केला आणि माझ्याबरोबर आमच्या नाटकातल्या बऱ्याच मुली आम्ही तिथे ओघाने तिकडे एकत्र होतो. म्हणजे थेट विजयाबाईंचं मार्गदर्शन लाभलेलं आहे. लाभलं आणि त्याच्यामधला इनफॅक्ट एक पीस होता जो मंजिरीने जी नाटकात करते तो तिने बाईंसमोर केला आणि मग बाईंनी त्याच्यावर काम केलं. त्यामुळे त्याला एक असं एक वेगळं डायमेन्शन मिळालंय आणि आता त्या वर्कशॉपमुळे आम्ही अजून सगळेजण पुन्हा पार्टिसिपेट करतोय. आणि असं मी एक बेसिकली टू बिगिन विथ ॲक्ट्रेस असल्यामुळे माझ्यातली ॲक्ट्रेस त्याच्यात डोकावते आणि मग त्या मुली आम्ही एवढे पंप्ड आहोत. मला वाटतं हे ना नॉन कमर्शियल किंवा टिपिकली कमर्शियल नसलेल्या नाटकाची जी गंमत आहे ना की एव्हरीबडी सो एक्साइटेड, ते आमच्यात होतं. त्यामुळे आम्ही रोज काहीतरी नवीन 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 हे करून बघूया, ते करून बघूया, ते करून बघूया असं आमचं चालू आहे. कुठेतरी आपण जेव्हा तू मोनोलॉग्स म्हणतेस तेव्हा एक वजाना मोनोलॉग्सची पण आठवण येते आणि जेव्हा तू अनसेन्सर्ड म्हणतेस तेव्हा नक्कीच जास्त आठवण येते. तर कुठे तेही इन्स्पायरेशन आहे का किंवा एक वेगळ्या पद्धतीने तू कशी भिडतीयस या प्रयोगाला? गंमत अशी आहे की मोनोलॉग्स म्हटलं डेफिनेटली वजाना मोनोलॉग्सची आठवण येते. पण मी वजाना मोनोलॉग्स ना हिंदीत ना मराठीत ना इंग्लिशमध्ये बघितलंय, त्यामुळे नावावरनं माझं जे इम्प्रेशन त्याच्याबद्दल आहे ते आहे. द सिमिलॅरिटी बिटवीन दिस प्ले अँड दॅट वुड बी की त्यांनी पण बरीच कास्ट बदलत ते गेले. मला असं वाटतं की 13 ते 23 मध्ये डोळ्यात पाणी यावं किंवा आठवण व्हावी आपल्या चाइल्डहुडची आणि त्रास व्हावा कुठेतरी, असेही इमोशन्स या नाटकामध्ये आहेत. पीपल विल नॉट लाफ. आणि या मुली लहानच आहेत आणि मुली लहानच आहेत. मनवा, तू एक शब्द मगाचपासून म्हणतेस आणि तो नक्कीच कुठेतरी हायलाईट होतोय की अनसेन्सर्ड. जेव्हा तू म्हणतेस तर पहिलं दिग्दर्शन आहे तुझं, भीती नाही वाटत? भीती दरवेळेला वाटते, 100% वाटते. पण मला नेहमी असं वाटतं की मी मुलगी म्हणून किंवा माझ्या फॅमिली बॅकग्राऊंडमुळे किंवा काय जे काय म्हणशील, आय हॅव हॅड सम एक्सपिरियन्सेस आणि माझा लकीली आय हॅव द प्लॅटफॉर्म टू एक्सप्रेस देम. त्यामुळे मी त्यामुळे तू माझं बघितलंस की दिग्दर्शन जेव्हा मी करते तेव्हा ते हवेत नसतं किंवा ते प्युअर एंटरटेनर नसतं. त्याला एक हलकं थ्रेड ऑफ थॉट असतं. ह्याची 2 कारणं आहेत. एक म्हणजे माझे वडील म्हणतात तसं की यू हॅव टू गिव्ह समथिंग टू द सोसायटी. हे मी दोपहरीच्या वेळेस पण म्हटलं होतं की काहीतरी विचार आपण आपल्या आजूबाजूच्या लोकांना द्यायला पाहिजे. ते एक कारण आहे 100% माझ्या मनातलं. आणि दुसरं म्हणजे की आपण ज्या गोष्टी सहज इग्नोर करतो त्या गोष्टींबद्दल बोलायला मला जास्ती आवडतं, कारण माझ्याकडे तो डिरेक्शनचा नाटक म्हण, सिनेमा म्हण हा प्लॅटफॉर्म आहे. त्यामुळे अनसेन्सर्ड एक्सपिरियन्सेसबद्दल बोलायला मला 100% आवडतं. त्याच्याने आपली पुढची जनरेशन मला वाटतं थोडीशी अजून अवेकन होते. म्हणून अनसेन्सर्ड इज अ व्हेरी इंटरेस्टिंग टर्म. मनवा नाईक आणि तिचे दिग्दर्शनाचे आणखी काही पैलू जाणून घेणार आहोत, पण ब्रेक नंतर पाहत रहा शो टाइम. मध्ये आज मनवा नाईक आपल्या सोबत आहे. तिच्या दिग्दर्शनाबद्दल ती बोलतीये. मनवा, नाटकाचं दिग्दर्शन तर आम्हाला आता कळलं आणि आता सिनेमाचं दिग्दर्शन तू करणार आहेस, तर त्या सिनेमाविषयी काय सांगशील? खूप उत्सुकता आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मला तुला एक अशी गोष्ट सांगायची आहे की एक ॲक्ट्रेस आता डिरेक्टर झाली असं माझ्याबद्दल परसिव्ह होऊ नये अशी माझी खूप इच्छा आहे. कारण दिग्दर्शन हे मी खूप विचारपूर्ण
आणि बरेच वर्ष त्याच्यावर विचार करून करते. दुसरी गोष्ट म्हणजे जे मी म्हणजे फिल्म आमच्यासाठी आम्हाला वाटतं की लहान वयात ही दिग्दर्शिका आली आहे, पण या लहान वयातल्या दिग्दर्शिकेने खूप विचार करून आता ती फीचर फिल्म करते. यू कॅन से दॅट. पोरबाजार ही मी फिल्म करते आहे. त्याच्यामध्ये 5 मुलं आहेत प्रोटॅगनिस्ट. त्याच्यामध्ये सखिल परचुरे आहे, सत्य मांजरेकर आहे, धर्मज जोशी आहे, अनुराग वरळीकर आणि स्वरांगी मराठे, अशी 5 मुलं आहेत. त्या आडनावांवरनं ही कोणाची मुलं? आडनावांना कोणाची मुलं ते तुम्ही यू कॅन फिगर इट आउट. आणि 2 आपल्या मराठीमधले मोठे स्टार्स फिल्ममध्ये आहेत, स्पेशल भूमिकांमध्ये. आणि एक माझा प्रचंड आवडता मित्र स्वानंद किरकिरे, ज्याला आपण सगळे त्याच्या ऑब्व्हियसली गाण्यासाठी लिरिक्ससाठी पण ह्याच्यामध्ये त्यांनी काम केलंय, अभिनय अभिनय केलेला आहे. आणि इनफॅक्ट स्वानंद मला नेहमी म्हणतो की मी जर सुधीर मिश्रा असेल तर तो माझा चित्रांगदा सेन आहे, कारण मी कुठचाही प्रोजेक्ट स्वानंद शिवाय करत नाही. तू काम तरी कर, तू लिरिक्स तरी लिही, तू काहीतरी कर असं मला वाटतं. स्वानंदचं असणं तुला एक मला खूप पाठिंबा सिक्युअर असतो एक. मला खूप सिक्युअर वाटतं स्वानंद असला की. शॉर्ट फिल्म्स तू केलेल्या आहेस, पण फीचर फिल्म नक्कीच एक मोठं आव्हान आहे. या आव्हानाला तू कशी सामोरी गेलीस? मला असं वाटतं फर्स्ट अँड द मोस्ट इम्पॉर्टंट इज पेपर वर्क आणि अभ्यास करून फ्लोअरवर जायचं. नक्कीच. म्हणजे 2014 हे एक वेगळी मनवा आमच्या समोर येणार आहे. मनवा, तुझ्या या नव्या इनिंगसाठी तुला मनापासून शुभेच्छा. धन्यवाद. थँक्स.